चला तर मंडळीत आज करूयात पोपटीच्या दाण्याचा भात। विदर्भामध्ये हा खास केला जातो हिवाळ्यामध्ये। ते पोपटीच्या शेंगाचे दाणे काढून घेतलेले आहेत, आलू कट करून घेतलेले आहेत, टमाटरसुद्धा कट करून घेतलेले आहेत, कांद्याचा पाल कट करून घेतलेला आहे, मिरची कट करून घेतलेली आहेत। आता करूयात फोडणी। फोडणीमध्ये जिरं, मोहरी, तेजपत्ते आणि कांद्याचा पाल कट केलेला, मिरची, लसूण जिऱ्याची पेस्ट छान मिक्स करून घ्यायचं। मसाले 2 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गोडा मसाला छान फोडणीमध्ये टाकून द्यायचं। नंतर टमाटर टाकायचं, छान मिक्स करून द्यायचं। त्याच्यानंतर आलू टाकायचं कट केलेला आणि दाणे टाकून द्यायचे पोपटीचे, छान मिक्स करून घ्यायचं। जितका भात करायचा आहे त्यानुसार आपण तांदूळ घ्यायचे, तांदूळसुद्धा टाकून द्यायचं, कोणतंही तांदूळ चालते। छान मिक्स करून द्यायचं। गरम पाणी ठेवायचं एक साईडने, छान गरम पाणी टाकून द्यायचं। गरम पाण्याने छान भात लवकर शिजतात आणि कलरसुद्धा छान येतात। आता छान पाणी टाकून द्यायचं, झाकण लावून द्यायचं, मोठ्या आचेवर एक शिट्टी काढून घ्यायची, नंतर कमी पावर करायचं, 5 मिनिट राहू द्यायचं। आता भात तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा।